नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे एसरचा लॅपटॉप आलेला आहे आणि तो कम्प्लीटली बंद आहे। आपण बघू शकताय ॲडॅप्टर लावल्यावर आपण पॉवर ऑन करत आहोत, बट लॅपटॉप ऑन नाही होत। आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर तुमच्याकडे डेड लॅपटॉप आला रिपेअरिंगला तर स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या लॅपटॉपला कसं चेक करायचा आणि कशा प्रकारे तुम्ही तो लॅपटॉप रिपेअर करू शकता। सगळ्यात आधी आपल्याला बॅटरी रिमूव्ह करायची आहे आणि पॅनलवरचे सगळे स्क्रू आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि बॅक पॅनल ओपन करायचा आहे। आपले आता सगळे स्क्रू रिमूव्ह करून झालेले आहेत आणि आपण पॅनल ओपन करूया। तर पॅनल ओपन केल्यावर आपण बघू शकताय तर मदरबोर्ड वगैरे सगळं लागलेले आहेत पार्ट्स। आपण आधी रॅम रिमूव्ह केली, त्याच्यानंतर सगळे जे कनेक्टर्स आहेत ते डिस्कनेक्ट करूया। आधी आपण हार्ड डिस्क बाहेर काढूया, मदरबोर्डला सुद्धा आपण बाहेर काढूया आणि चेक करूया की बोर्डमध्ये काय इश्यू आहे ते। आपण मल्टीमीटरने मदरबोर्ड आता एक एक कंपोनेंट त्याचं व्होल्टेज आपण चेक करूया आणि एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे आहे ते बघूया। आपण बघू शकता इथे हे जो कॅपॅसिटर आपल्याला दिसतोय सेकंड नंबरचा, तो खूप जास्त ओव्हरहीट होत आहे। त्याच्यामुळे ह्या बोर्डला डिस्प्ले येत नाही आहे, पॉवर येत नाही आहे। आपण हा कॅपॅसिटर आता रिमूव्ह करूया आणि बघूया आपला बोर्ड रिपेअर होतो की नाही।
आपण बघू शकता आपला मदरबोर्ड रिपेअर झालेला आहे आणि बोर्डवर पॉवरची लाईट पण आलेली आहे। मी परत पॉवर बटन प्रेस करते, लाईट ऑन झालेला आहे, फॅन पण फिरतोय। चला आता आपण लॅपटॉप पॅक करूया आणि डिस्प्ले पण चेक करूया की लॅपटॉपला डिस्प्ले आलाय की नाही। चला मग पुढे। आपण हा लॅपटॉप आता असेंबल करूया, सगळे पार्ट्स आपण लावून घेऊयात, हार्ड डिस्क, रॅम सगळं, आणि चेक करूया लॅपटॉपला डिस्प्ले आलाय की नाही। आपण लॅपटॉप व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे। ॲडॅप्टर लावून आता आपण चेक करूया लॅपटॉपला पॉवर येतो की नाही आणि डिस्प्ले येतो की नाही। आपण बघू शकता मी पॉवर बटन प्रेस केलेला आहे आणि दोन्ही लाईट्स ऑन झाले आणि लॅपटॉप पण ऑन झालेला आहे। तर आपला लॅपटॉप रिपेअर झालेला आहे, व्यवस्थित डिस्प्ले पण आलेला आहे आणि आता लॅपटॉप हा पूर्णपणे ऑन पण झालेला आहे। सो व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।